सागराची अथांगता, त्याच्या लाटांवर डोलणाऱ्या बोटी, माडाची झाडं, त्या साक्षीनं होणारा सूर्यास्त, या सगळ्यांची भुरळ पडते. यात एका मनमोहक घटकाची भर घातली तर परिपूर्णता लाभते. तो घटक म्हणजे समुद्र किनारी वाढणारं कांदळवन. कांदळवन समुद्र किनाऱ्याला हिरवाई प्रदान करणारी वनश्री. खारफुटीची ही जंगलं वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्याचं आगळेपण म्हणजे किनारपट्टीला सुशोभित करत नयनरम्यता देतात आणि पर्यावरण समतोल राखण्यात महत्वाची भूमिका पार पाडतात. जगामध्ये कांदळवन वनस्पतीच्या एकूण 85 प्रजाती आहेत. त्यापैकी भारतामध्ये 46 प्रजाती, त्यातील पश्चिम किनारपट्टीवर 27 तर पूर्व किनारपट्टीवर 40 प्रजाती आढळून येतात. भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2021 नुसार राज्यातील कांदळवनांचे क्षेत्रफळ 324 चौरस किलोमीटर आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील महाराष्ट्रात कांदळवनांच्या 11 गटातील 18 प्रजाती, त्यात तीवर, पांढरी चिपी, सोनचिपी, सुगंधा, कांदळ इत्यादी प्रजाती प्रामुख्याने आढळतात. खारफुटीची ही जंगलं मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि पर्यावरण समतोल राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. अनेक मासे, जलचरांच्या प्रजननासाठी कांदळवन जागा उपलब्ध करून देतात. कांदळवनामुळे जमिनीची धूप रोखली जाते. वादळ वाऱ्यांपासून किनारपट्टीचे संरक्षण होते. अगदी विध्वंसक सुनामीतही समुद्र किनाऱ्याचं संरक्षण करण्याची क्षमता कांदळवनात आहे. याच वैशिष्ट्यांमुळे जमिनीत घट्ट मुळे रोवून किनाऱ्याचं संरक्षण करणाऱ्या पांढऱ्या चिपी या वृक्षाला राज्य कांदळवन वृक्षाचा दर्जा देण्यात आलाय. अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे कांदळवन विशेष ठरतात. माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कांदळवनांचा ऱ्हास करणे किंवा भराव टाकणे आणि कांदळवनांची तोड करणे यावर निर्बंध घातले आहे. त्याबरोबरच अतिक्रमण व बेकायदेशीर बांधकाम, कांदळवन क्षेत्रातील प्लास्टिक प्रदूषण यामुळे कांदळवनात असलेले धोके लक्षात घेऊन आणि कांदळवनाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, येथील जैवविविधतेचं संरक्षण व्हावं या उद्देशानं महाराष्ट्र राज्याच्या वन विभागामार्फत 2012 मध्ये कांदळवन कक्ष स्थापन करण्यात आलं. महाराष्ट्र कांदळवन कक्षाअंतर्गत 2013 मध्ये मुंबई कांदळवन संधारण घटकाची स्थापना झाली. तसेच 2015 मध्ये महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले. महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये कांदळवन कक्षाचे उल्लेखनीय कार्य सहज लक्षात येतं. महाराष्ट्रातील कांदळवन क्षेत्राच्या स्थितीवर बारीक नजर ठेवण्यासाठी उपग्रह नकाशा रेखन, कांदळवन क्षेत्रातील गस्त, कांदळवन जमिनीवरील बेकायदा अतिक्रमण हटवणे, कांदळवनांच्या रोपवाटिकांचा विकास करणे, कांदळवन वृक्ष लागवड, निसर्ग पर्यटन तसेच जनजागृती करणे हे यातील मुख्य उद्देश आहे. याचं फलित म्हणजे भारतीय वन सर्वेक्षण देहरादून यांनी प्रसिद्ध केलेल्या राज्य वन अहवाल 2015 आणि 2021 अनुसार महाराष्ट्रातील कांदळवन क्षेत्रामध्ये 102 चौरस किलोमीटरनं वाढ झाली आहे.
कांदळवन कक्षामार्फत 2012 ते 2017 पर्यंत UNDP GEF सिंधुदुर्ग प्रकल्प राबवण्यात आला आणि पुढे त्याचा विस्तार करत कांदळवने व सागरी जैव विविधतेचे संरक्षण व संवर्धन व्हावं, तसेच स्थानिकांचा विकास साधावा यासाठी 20 सप्टेंबर 2017 पासून महाराष्ट्र शासनामार्फत कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कांदळवने व सागरी आणि त्यामधील जैवविविधतेचे जतन करणे, यामध्ये त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे हे आहे. तसेच जनजागृती करून लोकांपर्यंत पोहोचणे व किनारपट्टीवरील मासेमारी करणाऱ्या लोकांना एक उपजीविकेचं साधन संधी उपलब्ध करून देणे आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी प्रोत्साहन देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट. या योजनेमध्ये गटामार्फत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांना 90% अनुदान मिळते. स्थानिकांना नवीन व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन लाभते. केवळ पारंपरिक व्यवसायावर अवलंबून न राहता कांदळवन सह व्यवस्थापन समितीमार्फत राबवल्या जाणाऱ्या खेकडा पालन, शिणाणे प्रकल्प, पिंजऱ्यातील मत्स्य शेती, शोभिवंत मत्स्य पालन प्रकल्प इत्यादींच्या उदयनशील संधी इथल्या लोकांचं जीवनमान अधिक वृद्धिंगत करण्यास हातभार लावत आहे. कांदळवन कक्षामार्फत निसर्ग पर्यटन आणि कांदळवन पर्यटनाला प्रोत्साहन दिल्यामुळे स्थानिकांना नावाडी, गाईड, निवास व्यवस्था, पारंपरिक भोजन व्यवस्था इत्यादी मार्गाने रोजगार उपलब्ध झालाय. कांदळवन नैसर्गिक संसाधनच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते, याचं समाधान स्थानिकांच्या चेहऱ्यावर दिसतंय. आपला प्रदेश सोडून इतरत्र जाण्याची त्यांना गरज उरली नाही. त्यांची मातीशी नाळ टिकून राहिली आहे, याचे श्रेय कांदळवन कक्षाचे. भारतीय संसदेनं 1972 मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा लागू केला. कांदळवन कक्ष या कायद्याअंतर्गत वन्यजीव संवर्धनासाठी विशेष कार्य करतो. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवे अंडी घालायला येतात. कांदळवन कक्ष आपल्या प्रतिनिधीमार्फत त्यांच्या संवर्धनाकरिता प्रयत्न करतात. त्याचाच एक भाग म्हणून सॅटेलाइट टॅगिंग करून कासवांच्या हालचालीचा अभ्यास केला जातो. काही वेळा या संरक्षित प्रजाती मच्छीमारांच्या जाळ्यात अडकल्या जातात. प्रसंगी जाळे कापून या संरक्षित जीवांना पुन्हा समुद्रात सुरक्षितरित्या सोडल्यास मच्छीमारांना कापलेल्या जाळ्याची भरपाई म्हणून या योजनेअंतर्गत कमाल 25,000 रुपयांची नुकसान भरपाई दिली जाते. याचबरोबर कांदळवनांचा अभ्यास व्हावा, अधिक संशोधन व्हावे या दृष्टीनं कांदळवन प्रतिष्ठानाकडून 75 विद्यार्थ्यांना विशेष संशोधन शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. मरीन सायन्स, मरीन इकॉलॉजी, ओशनोग्राफी, मरीन बायोलॉजी, मरीन बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोडायव्हर्सिटी या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या 15 विद्यार्थ्यांना आणि PhDच्या 10 विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानमार्फत विदेशातील सर्वोत्तम विद्यापीठात संशोधनाची संधी मिळणार आहे. अशा अनेक माध्यमातून कांदळवन कक्ष जोमानं कार्यरत आहे. काही काळ दुर्लक्षित असणारी किनारी कांदळवने आता कांदळवन कक्षाच्या माध्यमातून बहरत आहेत. स्थानिकांचा सहभाग, वन विभागाची कार्यतत्परता कांदळवनाला समृद्ध, संवर्धित करते आहे. पर्यावरण संरक्षण आणि नैसर्गिक सौंदर्याची जपणूक याबरोबरच संसाधनाच्या स्वरूपात लाभलेलं हे वरदान जपण्याचा, जतन करण्याचा प्रयत्न अनेक उपक्रमांच्या माध्यमातून भविष्यातही असाच अविरत अबाधित राहणार हे निश्चित.